स्वामींची सेवा करते, हिना अत्तर लावलं, सर्व देवी देवतांची मनोभावे पूजा केली. एखाद्या दिवशी वेळ मिळतो ना, अशी विस्तृत सुंदर अगदी पंचामृताने अभिषेक अत्तर वित्तर लावून स्नान करून मला माझ्या मंदिरामधल्या प्रत्येक देवाची सेवा करता येते. कधी वेळ नसतो तर त्या वाराप्रमाणे मी करते आणि सगळं छान असं करून मग मी ज्या मुख्य कामासाठी मी असते जे आहे मी त्यासाठी वळते. हे आहे माझं कार्यालय. सकाळी खूप छान असतं रामटेकचं दृश्य. मला तर खूप प्रसन्न वाटतं की सकाळी सकाळी लोक येत आहेत, चहा वगैरे पित आहेत. बाहेर सध्या पावसाचं वातावरण आहे. त्यांनी आणलेल्या फुलांचा बुकेंचा सुगंध असतो. आमच्या पण नुकतीच पूजा झालेली असते, धूप अगरबत्तीचा सुगंध असतो. लोक प्रतीक्षा करत आहेत, पिये लिहून घेत आहेत, त्यांची कामं समजून घेत आहेत आणि इथे काही अधिकारी प्रतीक्षा करत असतात. थोडं प्रतीक्षा हे मस्ट आहे. जसं डॉक्टरची OPD असते ना, तर कोणालाही प्रतीक्षा करावी लागते. अगदी मी सुद्धा डॉक्टरकडे गेले तर मला 2-2.5 तास लागले की शेवटी जे पेशंट समोर आहे त्यांना अटेंड करावं लागतं. तसंही OPD असते आमची. गमतीने माझे युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणतात ती ताईंची OPD आहे किंवा दरबार असतो जनता, काय म्हणायचं ते म्हणा. मला जर विचारलं कोणी, बरेच लोक विचारतात ताई एवढे लोक भेटतात तुम्हाला, तर 100 लोक जर भेटले मला तर 100पैकी अगदी मी 98 म्हणेन की ते स्वतःचंच काहीतरी घेऊन आलेले असतात आणि किंवा स्वतःच्या ओळखीच्या मित्राच्या की चला आम्ही ताईंपर्यंत काहीतरी नेतो. 2 लोक असतात जे काहीतरी सार्वजनिक हिताचं किंवा धोरणात्मक निर्णयाचं किंवा काहीतरी ज्याच्यातून मला वाटतं की प्रेरणा घेऊन काही करावं असे घेऊन आले असतात. हा जे गावातले लोक असतात, ग्रामीण कार्यकर्ते, सरपंच वगैरे, ते गावाच्या कामांसाठी येतात, जे साहजिक आहे सर्वांना फायदा करणारं असतं. पण सध्याचा ट्रेंड वेगळा आहे. राजकारण मी पण बघते 25 वर्ष स्वतः, तेव्हा वेगळं होतं. आता सर्वसामान्य नागरिक म्हणजे जो मतदार आहे तो सुद्धा फंड कामं मागायला बऱ्याच वेळा येतो आणि मी त्यांना विचारते, बाबा तू काय आहेस, तू लोकप्रतिनिधी नाहीस, काही नाही आहेस, तर तुम्ही काम सुचवणं पाहिजे, तुम्ही मागितलं नाही पाहिजे असं मी बोलत असते स्पष्टपणे. पण ठीक आहे, जेवढं जमेल तेवढं लोकांची कामं आपण करतोच, आपलं कामच आहे ते. पण मी जसं सांगितलं की लोकांच्या हिताची, सार्वजनिक हिताची कामं ही आम्हालाच विचार करावा लागतात. आम्हालाच त्याच्यामध्ये प्लॅनिंग करून ते लोकांच्या हिताचे करावे लागतात. आज तर मी जवळपास 12:30-1ला जाणार होते मंत्रालयामध्ये, पण माझा सगळं टीमच इकडे आली. ते म्हणाले ताई आम्हाला काम आहे आणि मग सगळे लोकच इकडे आहेत. तर असं होतं आहे जेव्हापासून मी रामटेकला शिफ्ट झाले की बऱ्याच वेळा लोकच इकडे जास्त गर्दी करतात आणि मग मला इथे बसवावं लागतं. एनिवेज, हे जे मी करते आहे ना, हे आहे समस्त महाजन ग्रुपचं अत्यंत सुंदर काम. त्यांनी हायड्रॉलिक ॲम्ब्युलन्स आणली आहे. त्याच्यामध्ये एक हायड्रॉलिक अशी केजसारखं आहे जेणेकरून काही प्राण्यांना इमर्जन्सी उचलून हॉस्पिटलला न्यायचं असेल तर नेता येईल. कारण जड असतात, त्यांना उचलणं शक्य नसतं. बैल असेल मोठा एखादी म्हैस असेल, रेडकू असेल, मोठे प्राणी असतील तर असंच असतं. तर त्यांच्यासाठी हायड्रॉलिक आणली आणि ही एक ॲम्ब्युलन्स आणलेली आहे. ही ॲम्ब्युलन्सनं ॲक्च्युली OT आहे, चालती फिरती ऑपरेशन थिएटर आहे. तर हायड्रॉलिकमध्ये कधी प्राणी खड्ड्यात पडतात, गटारीत पडतात, छोट्याशा दरीत खोऱ्यात पडतात, त्यांना काढण्यासाठी पण खूप छान याचा उपयोग होत असतो. आणि मग हे आल्यावर आमचे राधाकृष्ण पाहणी करायला आलेच आहेत की बघू आमच्यासाठी काय आणलं आहे समस्त महाजन ग्रुपनी. तर ते समजून सांगत होते, खूप त्यांचं काम आहे. आणि मग राधाकृष्णही पाहत होते की हे काय अशी ॲम्ब्युलन्स आली आहे बघा, हा इतका बदमाश आहे हा कृष्ण, तो असा म्हणजे खूप असा डोळ्यात डोळे घालून बघतो, ही गरीब आहे खूप राधा. मग समस्त महाजन ग्रुपचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी मला सुंदर वृक्ष दिला लाकडाचा, ते वृक्षारोपणाचं खूप छान काम करत आहेत आणि प्राण्यांसाठी करत आहेत. खरंच आहे,
ज्यांना बोलता येतं ते भांडतात, हट्टीपणा करतात, मागे मागे लागून काम करून घेतात. पण ज्या बिचाऱ्यांना म्हणजे बोलताच येत नाही, व्यथाच म्हणता येत नाही, खरंच त्यांच्याविषयी मला खूप वाटतं आणि त्यांच्यासाठी करायचा प्रयत्न असतो.